हे सदाभाऊ खोत तथाकथित शेतकरी नेते असं म्हटले की दिल्लीतले आंदोलक आतंकवादी आहेत. अरे बाबा, राजू शेट्टीच्या आमदारकीच्या पेन्शनवर जगलेले हे सदाभाऊ खोत समजून घ्या, मनावर घ्या, नाहीतर मग त्यानंतरचा आतंकवाद तुम्हाला परवडणार नाही. मंडळी, आता सध्या वाचतोय ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीचा हुकुमशहा म्हटला जातो. पण जगभर हुकुमशहा किंवा आतंकवाद याच्याबद्दल बोलायचं झालं की आवर्जून उल्लेख करावा लागतो तो ॲडॉल्फ हिटलरचा. मला आज हा विषय का सांगावा वाटला तुम्हाला एक सांगेन. सदा सर्व काळ स्वतःची राजकारणातली सत्तेतली खुर्ची टिकवण्यासाठी कडकनाथ वक्तव्य करणाऱ्या त्या सदाभाऊ खोतांचा समाचार घ्यायला जरा वेळ झालाय, म्हणून सुरुवातीलाच क्षमस्व. खरं म्हणजे दिल्लीचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. मग त्या ठिकाणच्या सीजेपीच्या सगळ्या प्रवक्त्यांशी बोलण्यासाठी, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मेनस्ट्रीम मीडिया, डिजिटल मीडिया सगळी त्या प्रवक्त्यांच्या घरापर्यंत जायला लागली. हा सगळा भाग वेगळा आहे. माझ्या आज व्हिडिओचा विषय जो आहे तो पूर्ण वेगळा आहे, लक्षात ठेवा. हे दिल्लीचं सगळं आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी एक जो हिरो सापडला लल्लन टॉपच्या त्या रज्जत नावाच्या पत्रकाराला. त्या हिरोचं नाव आहे इरफान. त्या इरफानच्या अनुषंगानं मला आज हा व्हिडिओ करायचा. आता तुम्ही म्हणाल इरफानच्या अनुषंगानं करायचं, तर मग सदाभाऊ खोतांचा उल्लेख का केला? कारण दिल्लीचं आंदोलन एवढ्या दिवस चालू असताना एक सुद्धा इरफान, उस्मान, सलमान त्या ठिकाणी पुढे आला नाही. हे नशीब त्या आंदोलनाचं. नाहीतर एखादं लीड त्या कुठल्या तरी कॅटेगरीतल्या लोकांनी करताना दिसलं असतं किंवा त्यांनी बाईट दिल्या असत्या, तर कदाचित सदाभाऊ खोत म्हणतात तसं दिल्लीतले सगळेच जंतर मंतरवरचे आंदोलक हे आतंकवादी ठरले असते. पण हे आंदोलन सगळे एका बाजूला सुरू होतं, ते शिकल्या सवरलेल्या पोरांचं. आणि एक असा पोरगा जो अक्षर ओळख नाही, ज्याला निरक्षर आहे, कधी शाळेत गेला नाही, हिंदी थोडीफार वाचता येते पण लिहिता येत नाही, इंग्रजीचा तर पत्ता नाही, असा इरफान रोज गुगल सर्चिंग करतो, काहीतरी व्हिडिओज ऐकतो, अनेक शेरो शायरी, अनेक कविता, त्याला तोंड पाठ आहेत अक्षरशः. तो त्याच्या गरिबीचं दुखणं घेऊन त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर आला होता आणि लल्लन टॉपनं त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यावेळी लक्षात आलं की दिल्लीचं आंदोलन हे फक्त त्या नीटच्या पेपर पुरतं किंवा शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित नाही, तर इरफान जे जगणं, त्याच्या व्यथा त्या ठिकाणी घेऊन गेलाय, त्याच व्यथा देशातल्या कोट्यावधी लोकांच्या आहेत. माझ्या सुद्धा त्याच व्यथा आहेत, माझ्या सुद्धा त्याच आहेत. मी ते मांडण्यासाठी आजचा हा व्हिडिओचा आटापेटा करतोय. बघा, इरफानची मुलाखत चालू होती आणि ती मुलाखत सगळीकडे व्हायरल झाली. त्याच पिरियडमध्ये हे सदाभाऊ खोत तथाकथित शेतकरी नेते असं म्हटले की दिल्लीतले आंदोलक आतंकवादी आहेत. अरे बाबा, राजू शेट्टीच्या आमदारकीच्या पेन्शनवर जगलेले हे सदाभाऊ खोत वेळोवेळी काहीतरी अशी वादग्रस्त वक्तव्य करतात आणि शेतकरी चळवळीशी त्यांनी गद्दारी केलेली अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे सदाभाऊ खोतांना मनावर घ्यावं किंवा त्यांच्यावर मी बोलावं एवढी त्यांची पात्रता नाही, सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. पण इरफान जे सांगतोय त्या ठिकाणी ते फार महत्वाचं आहे. इरफान त्या ठिकाणी मुलाखत देत असताना इरफाननं एका नीरज नावाच्या कवीच्या ओळी त्या ठिकाणी उच्चारल्या. त्यातल्या 2 ओळी मला फार भावल्या. इरफान त्याच्यामध्ये असं म्हणतोय की चाहत तो निकल सकीना, उम्र तो निकल गई. म्हणजे इच्छा भले आमची संपली नाही, पण उम्र निघून गेली, वय निघून गेलं, पुढे गेलं सगळं. आता भले त्याची शिकण्याची इच्छा असेल, आता तो शिकू शकत नाही, घरच्या बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती पडलेल्या आहेत. मला त्याचं ते दुखणं ऐकताना मी मध्यंतरी सारखा तो गालिबचा शेर आठवत होतो, कारण माझ्या बाबतीत तेच झाले. मी कायम तो गालिबचा शेर सांगतो की जब हम खरीदने की काबिल हुए तो वो बिक चुके थे, जमाना बीत गया गालिब हमें अमीर होते होते. म्हणजे आम्ही आता कमवायच्या टप्प्यात आलो तर सोनं मागलं, चांदी मागली, घरातला गॅस सिलेंडर मागला, भाजीपाला मागला, सगळं सगळं आता महाग झालं जग, आणि आता आम्ही कमवायला लागलो. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे. सदाभाऊ खोतांना एक तिकडे त्या ठिकाणी आतंकवादी दिसले असतील, म्हणजे त्या जंतर मंतरवर. मी तुम्हाला एक सांगेन, घराघरात भारतामध्ये सध्या इरफान सारखे आतंकवादी आहेत. फक्त इरफाननं ब्लास्ट केला त्याचा, इरफाननं त्याच्या व्यथेचा, त्याच्या दुःखाचा, त्याच्या अख्ख्या जगण्याचा ब्लास्ट केला मीडियासमोर. घराघरातला या देशातला आतंकवादी इरफान सारखा. आता तुम्ही म्हणाल आतंकवादी का म्हणताय, कारण सदाभाऊ या सगळ्यांना आतंकवादी ठरवत आहे, तर त्या अनुषंगाने मी आतंकवादी आहे, लक्षात ठेवा. जो बंड करतो, जो व्यवस्थेला प्रश्न विचारतो, तो जर आतंकवादी असेल तर मी आतंकवादी आहे. मग असा घराघरातला प्रत्येक आतंकवादी ज्या दिवशी ब्लास्ट करेल ना, त्या दिवशी यांचे खोटे मुखवटे जे आहेत, त्या खोट्या मुखवट्यांची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी वाईट परिस्थिती येऊ शकते, लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे का सांगतोय बघा, आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात नाही. आमचा सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदारांसाठी फेमस आहे. आता द्राक्ष बागायतदार पूर्णपणे कोलमडलाय. गेल्या 7-8 वर्षात कोविड पासून तर विचारायलाच नको एवढी वाईट परिस्थिती आहे. आणि द्राक्ष बागेमध्ये जी कामाला येणारी मंडळी आहेत, रोजगार आहेत,
त्यांच्याबद्दल असं सहजपणे म्हटलं जाते की फार श्रीमंत झाले, लॉर्ड झाले कामाला जाऊन. बरोबर. एक लक्षात ठेवा, आमच्याकडे रोजगारांची व्याख्या फार थोडक्यात केली जाते. रोजगार म्हणजे कोण? तर रोजगार होतो तो रोजगारी. एवढं साधं सोपं आहे. 250 रुपयाची आमची हजेरी 300 रुपयावर आली, 300ची 400 वर आली, 400ची 500 वर आली. आता 500 रुपये जर हजेरी असेल तर मला सांगा, 30 दिवसांचा जर त्या रोजगाराचा पगार काढला, एकही दिवस खाडा पडला नाही, एक दिवस त्याला सुट्टी मिळाली नाही, तर त्याचा महिन्याचा पगार जातो 15,000 रुपये मध्ये. मला सांगा, 15,000 रुपये मध्ये एखाद्या व्यक्तीचं घर चालू शकतं का? त्याचा दवाखाना आला, मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च आला, कुणी पै पाहुणे आले गेले, बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांचा खर्च, उलट महिन्याच्या शेवटी 3-4 हजार रुपयाची उचल त्याच्या अंगावर असते. असं जगणं जगणारा प्रत्येक शेतकरी, कष्टकरी, वंचित, अगदी सर्वसामान्य घरातला माणूस आपणाला जागोजागी बघायला मिळतोय. इरफान जरा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे. त्याचं कारण कदाचित तो दिल्लीमध्ये आहे आणि 8-10 हजार पगार त्या ठिकाणी असल्याचं बघायला मिळते तिथल्या सगळ्या कामगारांना. म्हणजे घराघरात असा आतंकवादी आहे. फक्त तो कधी व्यक्त होईल सांगता येत नाही, कधी त्याचा ब्लास्ट होईल सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, इरफान स्वतः असं सांगतोय, मला डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या 2 वर्ष आणि त्याच्यानंतर मी त्यातून बाहेर आलोय. इरफान ज्या स्लम एरियामध्ये राहतोय त्या स्लम एरियामधल्या ज्यावेळी मुलाखती घ्यायचा प्रयत्न केला पत्रकारांनी, म्हणजे खास करून लल्लन टॉपचे सगळे गेले होते कव्हरेज करायला, तर त्या पत्रकारांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी बरेचसे दारुडे आहेत, पेताडी लोक आहेत. मग ते दारुडे का असतील? तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, दारिद्र्याचं लवकर जमतं ते दारूशी. दारिद्र्य लवकर नांदायला लागतं ते गावठी दारू बरोबर. ब्रँडेड दारू पिणारी माणसं महालात आहेत. झोपडपट्टीतली 18-20 दारिद्र्यात होरपळणारी माणसं गावठी दारूला जवळ करतात. आता तुम्ही म्हणाल त्याच्यामुळे हे दारिद्र्यात आहेत. अरे बाबा, दारिद्र्यात असल्यामुळे ते दारूला जवळ करतायत, पहिला आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि त्यातला एक पोरगा त्या स्लम एरियामधला असं सांगतोय ललन टॉपच्या त्या रज्जत नावाच्या पत्रकाराला की हे बघा, मी दारू सोडायचा प्रयत्न करतोय, पण मी दारू बंद केली की माझ्या पोटात पेटकी येत आहेत, हातपाय थरथर कापायला लागतायत, मला प्रचंड डोकंदुखी होते, त्यामुळे मी दारू पितोय. म्हणजे राम गणेश गडकऱ्यांचं एकच प्याला नावाचं पुस्तक वाचलं तर आपल्या लक्षात येईल माणसाची सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी काम करते. माणूस व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर तो त्यातून बाहेर येणं कदापि अशक्य आहे. आणि असे अनेक त्या ठिकाणी शोधून काढले की जे दारू पित आहेत, काहींना नशामुक्ती केंद्रामध्ये टाकलेला आहे, पण महिन्याचा खर्च तिकडे 6,000 रुपये द्यावा लागतो. यांचा महिन्याचं इन्कम आहे 10-15 हजार रुपये, त्यातले 6,000 तिकडे गेले, तर घर चालवायचं कसं? एवढी वाईट अवस्था आहे. आता हे सगळं मी सांगत असताना तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, आमच्या देशामध्ये सध्या हिंदू मुसलमान असं युद्ध लावलं जाते. मराठा विरुद्ध धनगर सध्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. ओबीसी विरुद्ध बाकीचा सगळा सवर्ण समाज अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे जातीमध्ये धर्मामध्ये फक्त लढवत ठेवायचं, गटातटात माणसाने विभागायचं, शिक्षकांवर अशासकीय कामं लादायची, विद्यार्थ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं. गरिबी आहे, प्रचंड बेरोजगारी आहे. MA झाला, MPhil झाला, PhD, सेट, नेट झाला तरी 75-60 लाख रुपये दिल्याशिवाय, म्हणजे 60 लाख किंवा 75 लाख रुपये संस्था चालकाला देऊन त्याचे खिसे गरम केल्याशिवाय परमनंट प्राध्यापक म्हणून तो लागू शकत नाही. एवढी जर भीषण परिस्थिती असेल तर मला सांगा, घराघरात आतंकवादी का तयार होणार नाही? आणि असा जर आतंकवादी तयार झाला तर सदाभाऊ पहिल्यांदा तो तुमच्या घराकडे येईल, पहिल्यांदा तुमच्या घराकडे येईल. आता फक्त दिल्लीतल्या त्या आंदोलनामध्ये वेगळी शिवराळ भाषा तुम्हाला ऐकायला मिळाली. इथून पुढच्या काळात ही झंजीची पिढी तुम्हाला त्या भाषेमध्ये उत्तर देणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला जर लोकशाही मान्य नसेल, तुम्ही जर लोकशाही फाट्यावर मारली, तर मग लोकांना इथंपर्यंत गाळ्यापर्यंत आले की मग अंत होतो त्या सगळ्या गोष्टीचा, आणि मग ती नको त्या मार्गाला जातील. आणि सदाभाऊ, तुम्ही जुनी जी भाषणं करायचं जरा आठवा. शेतकरी चळवळीत तुम्ही होता, तुम्ही रस्ता रोको करत होता, तुम्ही टायरा पेटवत होता, त्यावेळी मग तुम्ही आतंकवादी होता. आणि आता हे सगळं बंद करून सत्तेत सामील झाला म्हणजे तुम्ही देशभक्त झाला असं म्हणायचं का आम्ही? आता जर तुम्ही त्या अर्थानं देशभक्त असाल तर हे सगळे आतंकवादी उठले, या आतंकवाद्यांचं मोहळ उठलं तर तुम्हाला सुट्टी देणार नाहीत. त्यामुळे सदाभाऊ किंवा सदाभाऊ खोतांसारखा विचार करणाऱ्या बाकीच्यांनी लक्षात ठेवावं, यांना आतंकवादी ठरवत असाल तर जरा सावध राहा, सावध व्हा. कारण एका कवीच्या मला सहज गोळी आठवल्या म्हणून तुम्हाला मी सांगायला पाहिजे, महलों को कर्तव्यों का ज्ञान कराना बाकी है और कुटियों को अधिकारों का भान कराना बाकी है. आता महालातल्या लोकांना जर कर्तव्याचं भान किंवा ज्ञान झालं नाही तर 100% झोपडपट्टीतल्या लोकांना स्वतःच्या अधिकारांची जाण मात्र व्हायला लागले, त्याचं भान यायला लागले. त्याचं भान जर आलं मग तुम्ही परत तुमचं कर्तव्य पाळून काही उपयोग होणार नाही, खुर्च्या सोडून तुम्हाला पळावं लागेल. एवढी वाईट परिस्थिती येऊ शकते. त्यामुळं माझं एकच सांगणं आहे की बाबांनो, घराघरात आता आतंकवादासारखी जी परिस्थिती आहे सदाभाऊ खोतांच्या विचार प्रणालीप्रमाणे, तर ती वेळीच रोखायला हवी.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, शाश्वत विकास, त्या दृष्टिकोनातनं काहीतरी पावलं टाकली तर ठीक. हे फक्त आत्ताच्या सत्ताधारी भाजपापुरतं मर्यादित नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये जे जे म्हणून सत्तेत आले, खुर्च्या उभवत बसले, त्या प्रत्येकाने हेच केले. भाजपाने फक्त त्यात जास्तीची भर टाकलेली आहे, एवढाच काय तो फरक आहे. जरा समजून घ्या, मनावर घ्या, नाहीतर मग त्यानंतरचा आतंकवाद तुम्हाला परवडणार नाही. मनापासून धन्यवाद.